काय झालं ग ताई? काही प्रॉब्लेम आहे का? तू जा इथून. अगं मला ना या घरात कोणीच समजू शकत नाही. मी पण नाही. तू लहान आहेस रे अजून. मग तू कुठे मोठी झालीस? अरे हेच तर या लोकांना कळत नाही ना. हे बघ, आता मला तुझं काही बोलणं कळत नाहीये. बेस्ट वे, तू आहे ना आईशी बोलून घे. मला पण जेव्हा असं तुझ्यासारखं काही कळेनसं होतं ना, तेव्हा मी आईच्या कुशीत जातो आणि खूप रडतो. मग मला बरं वाटतं. अरे हो, तुझी तर आई पण नाहीये ना इथे. ती असून नसल्यासारखी. अगं पण ताई, तू मला एक सांग ना, ती आपल्या सर्वांना सोडून अशी परदेशात का राहते ग? म्हणजे मला तर घरात कोणी सांगत नाही, पण तुला माहिती असेल ना, तू सांग ना ग, सांग ना. जी बाई आपल्या 1 वर्षाच्या मुलीला सोडून जाऊ शकते, त्या बाईविषयी काय बोलायचं रे? Yeah, please have a seat. So what do we have lined up for today? We have quite a lot of meetings, in fact. 2:30, it's Mr. Didier. After which, at around 4:30, we have a delegation of USAID coming in. But I have to leave out. Excuse me, I'll take this call. Huh? Oh my God. Really? Uh-huh. Ho, चालेल. Yep. Guys, there's a slight change in plans. You'll have to cancel all my appointments for the next 8 days. Alright? Thank you. Adrian, get me on the first flight to India. Yep. Thank you. अरे हे काय नवीनच? देवजाणे, आणि लग्नाची मीटिंग तर आत्ताच झाली ना? हो ना, पण काहीतरी महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या तिघांनाच बोलवलंय. काहीच कळत नाहीये. प्राजक्ताच्या लग्नाच्या निमित्तानं तिची आई वसुंधरा 8 दिवसांकरता इथे येते. काय करायचं? कशाला? काय येते ती? 1 मिनिट. प्राजक्ताचा बाप म्हणून आणि वसुंधरेचा नवरा म्हणून सगळ्यात आधी मला सुधाकरची प्रतिक्रिया हवी आहे. काय सुधा? येऊ दे ना तिला, पण ते 8 दिवस मी घरात नसेल. मधुकर? हां? नाही बा, म्हणजे मला असं म्हणायचंय की जर ती इतक्या लांबून येणार तर आपण तिला नाही कसं ना म्हणायचं. अजिबात येण्याची गरज नाहीये, अजिबात. आणि ती खूप यायचं म्हणेल, आपण काय येऊ द्यायचं? तिला काय सगळी गंमत वाटते काय रे मध्या? हो ना. हो ना. अरे मग म्हण ना तसं. हो बाबा, म्हणजे दादा बोलते ते खरं आहे. विचित्रच आहे. आपल्या मनाला येते तेव्हा जाते काय? आता लग्न आहे म्हणून येते काय? अरे, आणि इतकी वर्ष काय झालं होतं तिला? काय? आणि आता अचानक मुलीची आठवण आली? ते काय नाही, स्पष्ट सांगून टाका तिला येऊ नकोस म्हणून. काय रे सुधा? सांगा तिला, तिच्याशिवाय आमचं जे काही चाललंय ना ठीक चाललंय म्हणून. चला तर मग, आता चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मला एक कळत नाहीये,
की तिला तिकडे बसून लग्नाचं कोणी सांगितलं? सुधा तू? काय काही काय बोलतोयस तू? मी कशाला सांगेन तिला? अरे पण मग घरातल्यांपैकी कोणाशी कॉन्टॅक्ट आहे तिचा? दादा घरातल्या कुणाशी कशाला कॉन्टॅक्ट असायला हवा? म्हणजे काय? म्हणजे गावातल्यांपैकी कुणीतरी कळवू शकलं असेल ना तिला. ह, गावातल्यांना काय पडलीये तिला तिकडे लग्नाबद्दल कळवायची? हे बघा, लग्न ही काही लपून राहणाऱ्यातली गोष्ट नाहीये, पण तो महत्वाचा मुद्दा नाहीये. हा म्हणजे हा अहो वहिनी, ती अजून आली नाहीये तर हा गोंधळ. ती खरोखर आली तर काय होणार आहे देव जाणे. अगं भूकंप झाला नाही म्हणजे मिळवलं. खरं आहे बाई. ठरलं तर मग तिला येऊ द्यायचं नाही, तसं स्पष्ट कळवून टाका तिला. काय सुधा, मधू, चला विषय संपला. थांबा. हा? आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. आपण तिला इथं येऊ नकोस असं म्हणू शकत नाही, कारण प्राजक्ता तिची मुलगी आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांना सामोच्चाराने घेण्याची गरज आहे, कारण कार्य आपल्या घरातलं आहे. मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुम्हाला? उद्या सकाळच्या ट्रेननी ती येते. ट्रेनने? का? मग काय, मुंबईहून टॅक्सीनी येईल ती. आबा उद्याच? कुले यादी श्री. वहिनी आबा सुखी रहा. द्या. मला वाटलं नव्हतं कोणी मला घ्यायला येईल, यु नो. तशी गरजही नव्हती, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, संस्कार असतात. निदान घरातल्यानी तरी ते पाळायचे असतात. अजून काही सामान आहे का वहिनी? अजून नाही, दॅट्स ऑल. या. वहिनी बरं झालं तुम्ही लग्नाला आलात. नाही म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की तुम्ही याल म्हणून. कसे आज सगळे? जशी तू आहेस तसेच. चला निघा. सामान घे ना, सामान घ्या. काय वहिनी बॅग दे ना, वहिनी बॅग दे ना. नो भाऊजी, आम्हाला त्यासाठी काढलंय. प्रवास बरा झाला ना वहिनी? हो. या ना, या ना, या. थँक्स. आबाबा इथे बसा ना. हा, बस हा. वहिनी तुम्ही इथे बसा. काय हो, आली नाही ना तुमची वहिनी अजून? मी काय तिच्या स्वागतासाठी इथं उभा राहिलेलं नाहीये. मला तर बाई तसंच वाटतंय. हा? तूच वाट बघत असशील तिची. घराची नुसती धर्मशाळा करून ठेवली. काही शानमुळे राहिलीच नाही. आम्हाला काय कळत नाही का काय कशासाठी येते ते? पैशाचा माल दाखवायला येते, दुसरं काय? आणि तुम्ही काय करता इथे? जा स्वयंपाकाचं बघा आतमध्ये. जाऊ दे. आणि आता तुझं काय? हा? तुला काय उद्योग नाही? चल 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 चल, हात पळा. नुसते मध्ये 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 करतात सगळेजण. वहिनी बाहेर काय चाललं हो? अगं आली नाही अजून ती. माधुरी, भर लग्नात आपल्याला कोणी विचारलं ही कोण, आपण काय सांगणार ग? पण वहिनी काय धाडस म्हणावं ना त्या बाईचं. तर ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाही. हो ना. अगं खूप रामायण घडलं तेव्हा. काय म्हणता? तिला आपली नोकरी महत्वाची वाटली.
परदेशी जाण्याची संधी मिळते म्हटल्याबरोबर लगेच होकार देऊन मोकळी झाली. आपला नवरा, आपली वर्षभराची मुलगी, अजिबात विचार केला नाही तिने त्यांचा. बापरे. मग काय, अगं काय काय म्हणून घडून गेलं काय सांगू तुला. आणि हो, अगं तिने सुधाभाऊजींना सुद्धा नोकरी लावून देते अशी हमी घेतली होती. पण सुधाभाऊजी कसले, अजिबात ऐकले नाहीत. म्हणून त्या एकट्याच गेल्या? अगं मग काय, ती काय आपल्यासारखी साधी सुधी नाहीये. त्या सगळ्यांना चांगली पुरून उरणारी आहे ती.